ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर जायला हे काही मोटरसायकलवर जात नव्हते अध्यक्ष महोदय, आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होतं. आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खोलून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे, पुढच्या क्रमांकावरती चला. या पूर्ण घटनेला जिथं जिथं दगडफेक झाली, जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या, त्याला क्रमांक दिले होते. म्हणजे हे त्यांनी त्यांच्या अंगावरती सॅक लावले होते. तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला, फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला. माझ्या नंतर हे गेल्यानंतर जयसिंग काका सोळुंकेंच्या घरी गेले. अध्यक्ष महोदय, त्यांचं घर सुद्धा जाळलं. मी तिथं सुद्धा परिस्थिती बघण्यासाठी मी तिथं गेलो होतो. अहो, त्यांच्या घराची परिस्थिती वाईट होती. मला सांगा, त्यांचं मंदिर सुद्धा तोडलो, मंदिर सुद्धा तोडत असतात हे लोक. त्याच्यानंतर ते शिवाजीदादा पंडित त्यांच्या घरी गेले, त्यांचे कार्यकर्ते तिथं जमले, त्यांच्या सुद्धा तिथं तुफान दगडफेक झाली. दगडफेक झाल्यानंतर सुद्धा माझ्या कानावरती असं आलं की ते लोक गेल्यानंतर तिथं धुळाच्या कांड्या चालल्या. त्याच्यानंतर ते बस स्टँड मध्ये गेले, बस स्टँड मध्ये बसच्या तोडाफोडी केल्या. हे सर्व करत असताना ते पायी चलत शेवटी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले. मला वाटतं 8:30-9चा प्रकार. तिथं सगळ्यांनी चेहरे धुतले आणि चेहरे धुवून आपल्या आपल्या पद्धतीने तिथून निघून गेले अध्यक्ष महोदय. आणि ह्याचे सगळे फुटेज, ह्यांच्या गाड्या कुठून येतात, गाड्याचे नंबर काय आहेत. बरं, ह्याच्यानंतर ह्या सर्वांना अध्यक्ष महोदय अटक झाली. अटक होऊन सुद्धा 20-22 दिवस झालेत अध्यक्ष महोदय. पण कोणत्याही पद्धतीचा तपास, खरं तर हे सगळे कोऑर्डिनेटर आहेत, गृहमंत्री साहेब, हे सगळे कोऑर्डिनेटर आहेत. एकमेकाला फक्त हे कोऑर्डिनेट करून सांगत होते की या नंबरवर चला आणि त्या नंबरवर चला. खऱ्या अर्थाने ह्याचा मास्टर माइंड कोण आहे हे हुडकून काढणं फार गरजेचं आहे. आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली. भुजबळ साहेब, आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली, आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले. पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय, मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईने जेव्हा परिस्थिती ही बघितली, त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही. हे जेव्हा जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले, ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येऊ नये. अध्यक्ष महोदय, हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही. बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला, हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला. आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला. पण माझं घर चाललंय, माझं कुटुंब अडचणीत होतं, माझा लहान मुलगा अडचणीत होता. साहेब, मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही. माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब, आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे. ह्या कोऑर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव, ही माझी विनंती आहे. गृहमंत्री साहेब, मी एक आमदारांनी, सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकळीची विनंती आहे की ते 7-8 तास माझं मतदारसंघात माझे घर जेव्हा जळत होतं, प्रत्येक व्यापाऱ्याचे दुकान जेव्हा फुटत होते, ती मी परिस्थिती बघितली. माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की 7-8 तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथं आलं नाही. एक प्रकरण मी बघितलं, मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला, एक बातमीमध्ये बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर अँब्युलन्स तिथं पाठवली आणि माझं शहर आणि माझं घर 7-8 तास जळत होतं. पोलीस मुख्यालय माझ्या समोर होतं, पोलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती. पोलीस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळीकडे पोलीस आहे. कशामुळे पोलीस प्रशासनाने ह्या संदर्भात, खऱ्या अर्थाने मला पोलीस प्रशासनावरती टीका करायची नाही. मी का आतापर्यंत मी बघितलंय की आम्ही जेव्हा पण त्यांना कोणतंही प्रकरण सांगतो ते एकदम पुढाकाराने आम्हाला मदत करतात. पण माझा प्रश्न असा आहे
की त्यांचे त्या 7-8 तासासाठी कुणी त्यांचे हात आवरले. दुसरा विषय, आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का, आणि ह्या कोऑर्डिनेटर जे आहेत ह्यांचे CDR वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण काढणार का, एवढा माझा प्रश्न आहे.